गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आम्ही पाहतोय जी मुंबई महानगरपालिका आम्ही अनेक कामं करायचो तरी देखील FD 92,000 कोटीपर्यंत मुंबईकरांचे वाचून ठेवले होते वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी, ती तुझे तुम्ही खाली केली. 2.5 लाख कोटीचा डेफिसिट निर्माण केलेला आहे. हा पैसा गेला कुठे ह्याचं उत्तर देणार तरी कोण? हे भाजपने देणं गरजेचं आहे. आणि दुसरं उत्तर भाजपने देणं गरजेचं आहे ते म्हणजे काल मेट्रो 3 म्हणजे जी ॲक्वा जी खरोखर ॲक्वा झाली होती काल, मग वेगळी वेगळी कारणं आली. मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली. बरोबर आहे ना? तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की 17 की 18 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली. आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती, मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती? सीपेज होतं, पाण्याचं सीपेज नाही, त्याला सीपेज नाही बोलत. पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी हे टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगस सोमा आहे. ही डॉगस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे. मग चेलेबीला जसं तुम्ही एअरपोर्टमधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं? काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी? अनेक आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या टनेलबद्दल कानावर येतात. मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर, सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली, त्यांनी रिपोर्ट दिला होता की 718 क्रॅक्स या टनलमध्ये गेलेत. मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं? हे चित्र फार भयानक आहे. आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित BMC आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि मी हमखास तुम्हाला सांगतो, जर भाजपने मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली तर आपले हाल हे असेच होणार, ह्या शहराचे हाल असेच होणार. कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. नाही, मला सांगा ना तुम्ही कृष्णाजी, तुम्ही मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे काल काही पहिला पाऊस नव्हता तरी देखील पंप चालू नाहीत, नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये. अनेक ठिकाणी तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा, गटारीतून जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला ठेवला होता. मग हे कॉमन सेन्स आहे की तो परत त्याच्यात जाणार आहे? मग महापालिका कारणं देऊच कसे शकते? आणि भाजप शासित महानगरपालिका आता जी आहे मुख्यमंत्री कार्यालयातून चालणारी, श्रेय घ्यायला तुम्ही सगळीकडे पुढे असता, पण रस्त्याचा घोटाळा जो मी बोलत आहे, खड्डे जे पडलेले आहेत, नालेसफाईची झाली नाहीये, जो कचरा काढलाय गटारातून तो कचऱ्याच्या ठिकाणी नेलं नाही, विलगीकरण झालं नाहीये, कर लावायला तुम्ही आमच्यावर पुढे असताना मग आता जो दोष आहे, दोषी आहात ना तुम्ही, चला आता नुकसान भरपाई द्या मुंबईकरांना, पुणेकरांना. पुणे तुम्ही पाहिलं पाहिजे होतं, परवाकडे सिंहगड रोड पूर्ण भरून गेलं होतं. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काम चालू आहे, एवढं भयानक काम चालू आहे तिथे. मला वाटतं 11 मंदिर आणि 4 रस्ते देखील पाण्याखाली जाणार आहेत जेव्हा ते पूर्ण प्रोजेक्ट होईल. तिथे मेट्रोची जी कामं चालू आहेत त्याच्यामुळे देखील पाणी भरायला लागलेलं आहे. पूर तिसऱ्यांदा आता 3 वर्षात लागोपाठ यायला लागलेला आहे. दोषी कोण आहे? तर भाजपचं सरकार आहे.